ग्लोबल रिपोर्टमध्ये सुरुवातीला बातमी आहे रशिया युक्रेन युद्धासंदर्भातली। या युद्धात सध्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत। एक म्हणजे अमेरिका। युद्धविरामाच्या दृष्टीने हा देश आपल्या बाजूने असावा असा दोन्ही पक्षांचा प्रयत्न, तर या देशाला आपल्या बाजूने ओढण्यासाठी दोन्ही देशांकडे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे खनिज। पाहूया हे खनिज रशिया युक्रेन युद्धविरामाच्या वाटाघाटींमध्ये किती महत्त्वाचे आहेत। या खनिजांच्या बदल्यात रशिया किंवा युक्रेनला अमेरिकेची साथ मिळते का, पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट। युक्रेन म्हणजे जगातील खनिज समृद्ध देशांपैकी एक देश। मात्र युद्ध सुरू झाल्यापासून या खनिज खाणींच्या प्रदेशातील काही भाग रशियानेही बळकावलाय। त्यामुळे या खनिजांच्या जोरावर सध्या दोन्ही देश अमेरिकेला भुलवण्याचा प्रयत्न करतायत। रशियाचे व्लादिमीर पुतिन यांनी सर्वप्रथम ट्रम्प यांना एक प्रस्ताव दिला। आपल्या ताब्यातील युक्रेनी भागातील खनिजांमध्ये अमेरिकेला गुंतवणूक करू देण्यास रशिया तयार असल्याचं पुतिन यांनी सांगितलं। रशियाच्या या शहाला लगेच युक्रेनच्या झेलेन्स्कींनी काटशह दिला आणि अमेरिकेपुढे युक्रेनच्या खनिजांचा खजिना समोर ठेवण्यास तयारी दर्शवली आहे। आता व्होलोडिमीर झेलेन्स्की हे शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेणार आहेत। ट्रम्प सत्तेत आल्यानंतर आणि युद्ध तहाच्या वाटाघाटी सुरू झाल्यानंतर झेलेन्स्की यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा असणार आहे। शिवाय ट्रम्प पुतिन यांची भेट होण्याआधी झेलेन्स्की ट्रम्प यांना भेटणार आहे। या भेटीत झेलेन्स्की ट्रम्प यांच्यासह महत्त्वाचा खनिज करार करणार आहेत। बुधवारीच युक्रेनचे पंतप्रधान डेनिस श्मिल यांनी या कराराबाबतची माहिती दिली। या कराराद्वारे दोन्ही देशांकडे युक्रेनमधील खनिजांची संयुक्त मालकी असेल, अर्थात देशातील खनिज संपत्ती ही केवळ युक्रेनची असेल, त्याची पूर्ण मालकी अमेरिकेकडे दिली जाणार नाही। खनिज खाणींची जबाबदारी दोघांकडे असेल। युक्रेन या खाणींमधून मिळणारं 50% उत्पन्न खाणींच्या देखभालीसाठी वापरेल, तर अमेरिका युक्रेनच्या पुनर्वसनासाठी निधी देईल। हा करार सुमारे $1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतका असू शकतो। हाच प्रस्ताव घेऊन झेलेन्स्की अमेरिकेत जात आहेत। अर्थात या करारात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे झेलेन्स्की यांना हवी असलेली अमेरिकेची सुरक्षेची हमी। या करारात सगळ्यात महत्त्वाच्या बाबींपैकी एक म्हणजे सुरक्षा हमी। करारात हा पुढचा मुद्दा असेल। भविष्यात सुरक्षा हमीशिवाय आपल्याला कोणतीही शांतता मिळवता येणार नाही आणि कोणताही युद्धविराम होऊ शकत नाही। जर सुरक्षा हमी नसेल तर काहीच होऊ शकत नाही। म्हणून मला सुरक्षा हमी हवी। म्हणून मी म्हणतोय की मला इतर गोष्टी मान्य आहेत। आपण महत्त्वाचे भागीदार आहोत। इतरही बरेच मुद्दे आहेत। मात्र उद्या आमच्या बरोबर आमच्या कुटुंबियांबरोबर काय होईल याची मला हमी हवी। ट्रम्प यांनी मात्र अशा कोणत्याही सुरक्षेच्या हमीविषयी थेट बोलणं टाळलंय। मात्र त्यांनी अमेरिकेनं युक्रेनच्या मदतीसाठी दिलेल्या $350 बिलियन सातत्यानं आठवण करून दिली आहे। अध्यक्ष झेलेन्स्की शुक्रवारी इथे येत आहेत, हे आता निश्चित झालंय आणि आम्ही या करारावर सह्या करू। हा एक मोठा करार असेल आणि तुम्हाला माहिती आहे की आपले $350 बिलियन या युद्धात गुंतलेत। युरोपचे इतके पैसे गुंतलेले नाहीत। ही सगळी आधीच्या प्रशासनाची चूक आहे, पण मला वाटतं की उद्या आम्ही जो करार करू त्याद्वारा आम्हाला हे पैसे परत मिळतील। आमच्या करदात्यांनी या युद्धाचं ओझं का वाहावं? तर झेलेन्स्की यांनी या कर्जाचा डोंगर युक्रेनवर लादू नये असं स्पष्ट सांगितलंय। माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे की आम्ही कोणत्याही कर्जात नाही। मीडियामध्ये जे सांगितलं जाते त्याप्रमाणे आमच्यावर कोणतंही 500 बिलियन किंवा 350 100 बिलियन वगैरे कर्ज नाही। हे आमच्यावर अन्यायकारक आहे। याआधी असे कोणतेही करार झालेले नाही, त्यामुळे याबाबत बोलण्याची कोणती आवश्यकता नाही। हे काहीतरी नवीनच आहे, यावर बोललं गेलं पाहिजे। त्यामुळे झेलेन्स्की ट्रम्प यांच्यातील करारातील चर्चेदरम्यान $350 बिलियनचं कर्ज आणि सुरक्षा हमी हे दोन महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत। खरं म्हणजे अमेरिकेसह कोणताही खनिज करार करण्यास युक्रेननं आत्तापर्यंत सहमती दर्शवली नव्हती। मात्र एक कसलेले उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी त्यांचं दबाव तंत्र वापरलं। वाटाघाटींदरम्यान युक्रेनपेक्षा रशियाला गुंजारलं, युक्रेनला काही मुद्द्यांवरून फटकारलं, युरोपलाही सुनावलं आणि युक्रेन युरोपला युद्धविरामाच्या वाटाघाटींपासून दूर ठेवलं। त्यामुळे युक्रेनला आपल्या खनिजांमधील अमेरिकन स्वारस्यावर विचार करावा लागला आणि आता हा करार होणार आहे। मात्र ट्रम्प यांना केवळ पैसा नकोय, तर अमेरिकेचा खरा डोळा हा युक्रेनमधील खनिजांवर आहे। अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार अमेरिकेला आपल्या खनिज गरजांसाठी चीन, मलेशिया, जपान, एस्टोनियावर अवलंबून राहावं लागतं। अमेरिकेला हे परावलंबित्व संपवायचंय। युक्रेनमधील जगातील 17 दुर्मिळ खनिजांचा 5% हिस्सा आहे।
या खनिजांमधून लोह, टायटेनियम, मॅग्नेशियम आणि झिर्कोनियमचं उत्पादन मिळतं. जगभरात 110 मिलियन टन दुर्मिळ खनिज आहेत. यातील 44 मिलियन टन एकट्या चीनमध्ये आहे. या व्यतिरिक्त ब्राझीलमध्ये 22 मिलियन टन, व्हिएतनाममध्ये 21 मिलियन टन, रशियात 10 मिलियन आणि भारतात 7 मिलियन टन असल्याचा अंदाज आहे. या दुर्मिळ खनिजांचा उपयोग फ्लोरोसेंट लाईट तयार करणं, रडार सिस्टीम, ऑटोमोबाईल कॅटॅलिटिक कन्व्हर्टर्समध्ये केला जातो. एकूणच कम्प्युटर, बॅटरी, ऊर्जा तंत्रज्ञानात या खनिजांचं महत्त्व अधिक आहे. त्यामुळे हा खनिज करार युक्रेनप्रमाणेच अमेरिकेसाठीही महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच मदतीच्या बदल्यात अमेरिकेनं युक्रेनवर दबाव टाकलाय. त्यामुळे युक्रेनला सध्या अमेरिकेच्या मदतीची नितांत गरज असली तरी अशा कोणत्याही करारावर आपण स्वाक्षरी करणार नाही ज्यामुळे युक्रेनच्या 10 पिढ्यांचं नुकसान होईल, असं झेलेन्स्की छाती ठोकपणे सांगतायत. अगदी अमेरिकन सुरक्षा हमी दिली तर आपण आपल्या पदावरून पाय उतारू, त्यासाठी युक्रेनला नाटोचं सदस्यत्व द्यावं अशी मागणीही झेलेन्स्कींनी केली आहे. तर युक्रेननं नाटोचा हट्ट सोडावा अशी भूमिका ट्रम्प यांनी मांडली आहे. त्यामुळे आता शुक्रवारी होणारी ही भेट रशिया युक्रेन युद्धविरामाच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरेलच. शिवाय या ट्रम्प यांची व्यावसायिक मानसिकता या करारात जिंकते की झेलेन्स्कींचा निग्रह, हे देखील शुक्रवारी स्पष्ट होईल. मात्र रशिया युक्रेन यांच्यासह अमेरिकेसाठीही युद्ध थांबणं महत्त्वाचं आहे. त्यातच खनिजं जशी युक्रेनकडे आहेत तशी ती रशियाकडेही आहेतच. यात आता अमेरिकेला आपल्याकडे वळवण्यात रशिया जिंकते की युक्रेन, यावर 3 वर्ष सुरू असलेल्या युद्धाचं भवितव्य ठरलंय. शिवाय पुढील जागतिक राजकारणाचं भवितव्य देखील या करारावर अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.